या बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। जयंत दिंडे आणि विनायक पांडेंमध्ये बाचाबाची झाली होती। वादाच्या वेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ सुद्धा केली आहे। विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय की ठाकरेंचे पदाधिकारी एकमेकांना भिडलेले आहेत। मनसे आणि ठाकरे सेनेची जी बैठक झाली नाशिकमध्ये, आपण सकाळपासून पाहतोय की युती होईल का असा प्रश्न उपस्थित होत होता। मात्र आता ठाकरेंचे पदाधिकारी एकमेकांना भिडलेले आहेत। माझ्या बोलण्याबरोबर कमी जास्त काही झालं असेल तर मी क्षमा मागतो। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे। अभिजित जी, नेमका वाद काय झालाय बैठकीमध्ये? आज ठाकरे सेना आणि मनसे एकत्र आले होते, मात्र त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर येत आहे। नेमकं प्रकरण काय आहे? तर मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक होती। मात्र या बैठकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्येच वाद झाला आणि त्यानंतर या वादातून काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर आणि माजी जिल्हा प्रमुख विनायक पांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यामध्ये हा वाद झाला। जयंत दिंडे यांचं भाषण सुरू होतं आणि त्यावेळी त्या भाषणामध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मुद्द्यांना हात घातलेला होता आणि त्यावरच विनायक पांडे यांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये जर एमडी ड्रग्सचा मुद्दा आपण घेतला नसता तर कदाचित आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला असता, अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यावरूनच या सगळ्या वादाला सुरुवात झाली आणि काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। हा वाद जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला आहे। मनसेचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी होते, मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर शांत राहणंच पसंत केलं। आता ठाकरेंच्या या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्यानंतर विनायक पांडे यांनी सुरू असलेल्या बैठकीमधून काढता पाय घेतला आणि ते बैठक सोडून निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच आज जर आपण बघितलं तर जी बैठक खरं तर दोन्ही पक्षाच्या मनोमिलनासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याच्या दृष्टीने होती, त्याच बैठकीमध्ये आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्याच नेत्यांमध्ये अशा पद्धतीने उघड मतभेद आणि वाद निर्माण होताना पाहायला मिळाले। नक्कीच, धन्यवाद। आपण पाहू शकतोय की हा वाद ठाकरे आणि मनसेमध्ये नसून ठाकरेच्याच 2 पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला आहे। नाशिकमध्ये आज मनसे आणि ठाकरे सेनेची बैठक होती आणि त्या दरम्यान हा वाद झाल्याचं माझ्या बोलण्याबरोबर कमी जास्त काही झालं असेल तर मी क्षमा मागतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।